नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन 106 वर्षांची परंपरा असलेल्या वावरे बंधू कोंडाजी चिवडा दालनाच्या नव्या शाखेचा शुभारंभ शानदार. भगवान श्री सत्य साईबाबा यांच्या कृपा आशीर्वादानं तसेच ग्राहकांच्या आग्रहास्तव नाशिकचा सुप्रसिद्ध वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा या नव्या शाखेचा शानदार शुभारंभ श्री संकुल जुना मानवता हॉस्पिटल शेजारी मुंबई नाका नाशिक येथे करण्यात आला. नाशिकच्या खाद्य संस्कृतीत वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा हा नाशिककरांसह संपूर्ण भारत देश विदेशात प्रसिद्ध आहे. कोंडाजी गुणाजी वावरे आणि त्यांच्या पत्नी सोनूबाई कोंडाजी वावरे यांनी 1920 मध्ये कोंडाजी चिवड्याची सुरुवात भद्रकाली नाशिक येथून केली. बघता बघता वावरे बंधू कोंडाजी चिवड्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. आज नाशिक म्हटलं की कोंडाजी चिवडा आणि कोंडाजी चिवडा म्हटलं की नाशिकची ओळख झाली आहे. कोंडाजी यांचा उत्तम चिवडा म्हणजे नाशिक चिवडा कांदा लसूण, नाशिक चिवडा जैन, नाशिक मखमल चिवडा, मका पोहे चिवडा, कच्चा पोहा चिवडा, विशाल भेळभत्ता, दाल मठ भेळसह नुकताच ग्राहकांना पसंत पडलेला जयदेव भडंग प्रसिद्ध आहे. वावरे बंधू यांच्या कोंडाजी चिवडा नव्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई महेश हिरे, माजी आमदार नितीन नाना भोसले, नाशिक मनपाचे नगरसेवक रंजन ठाकरे, राहुल बबलू शेलार, सचिन मराठे, गौरव गोवर्धने यांच्यासह वावरे परिवारातील शुभचिंतक मित्रपरिवार वावरे बंधू यांच्या कोंडाजी चिवड्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 106 वर्षांच्या वावरे बंधू यांच्या कोंडाजी चिवड्याच्या परंपरेत ॲडव्होकेट विशाल सुरेंद्र वावरे, सोनलताई विशाल वावरे, सुनील वावरे, श्रीकांत वावरे, केतन वावरे, सूरज वावरे या सर्व वावरे बंधू संचालकांसह प्रामाणिकपणे मनमिळावू ग्राहकांना सेवा देणारे कर्मचारी आणि नाशिककर या सर्वांचे महत्त्वाचे सहकार्य लाभत आहे. या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. बोलू. नमस्कार, मी सोनल विशाल वावरे, नाशिकचा सुप्रसिद्ध वावरे बंधू यांच्या कोंडाजी चिवड्याला मी रिप्रेझेंट करते. आजच आपल्या नव्या शाखेचं ओपनिंग झालेलं आहे मुंबई नाक्या इथे. बऱ्याचशा ग्राहकांच्या आग्रहास्तव आपण ही शाखा ओपन केलेली आहे आणि श्री सत्यसाई बाबांच्या आशीर्वादाने ही आमची सगळ्यात मोठी शाखा इथे नाशिकमध्ये झालेली आहे. आणि आपला आता यावर्षीच 2026ला जो कुंभमेळा येतो आहे त्याचं चांगलं एक गिफ्ट म्हणून आम्हाला ही शाखा इथे आपण ओपन करण्यात आलेली आहे. आणि नाशिकमध्ये जेवढेही प्रवासी येतील आणि ज्यांच्या घरी जरी जे गेस्ट येतील, जे पाहुणे येतील, त्यांना आवर्जून नाशिकचा चिवडा देण्यात यावा ही सगळ्यांना नम्र विनंती. थँक्यू. नमस्कार. आज अत्यंत अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमचं नाशिक पूर्वी मंत्रभूमी होती, नंतर तंत्रभूमी झाली आणि ह्या सगळ्या बदलत्या नाशिककरांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जी बदलली नाही ती म्हणजे आमच्या नाशिकचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. गेले 106 वर्ष झालेत ह्या परिवारानं, वावरे परिवारानं हा ब्रँड संपूर्ण देशभर पसरवलेला आहे. कुठे गेलं तर आणि कोणीही बाहेरगावचं नाशिक आलं, कोणी व्यक्ती आलं तर कोंडाजीचा चिवडा आठवणीने घेऊन जातो. मी राजकारणात आहे आणि जेव्हा मी मागे मनसेमध्ये होतो तेव्हासुद्धा, नंतर मी राष्ट्रवादीत होतो पवार साहेबांकडे, जेव्हा पण बारामतीला जायचो मी हा चिवडा घेऊन जायचो आणि ते विचारायचे, अरे तो कोंडाजीचा चिवडा आहे का, ते पांड्याचे गुलाबजाम अजून आहेत का, आणि बुधाची जिलबी आहे का. म्हणजे एवढं पवार साहेबांच्या लक्षात आहे असा हा आमचा ब्रँड. आज या ठिकाणी नवव्या शाखेचं आमचे छोटे बंधू विशाल भाऊ वावरे यांच्या नवव्या या शाखेचं उद्घाटन होतं आहे. मी मनापासून आणि माझ्या परिवाराकडून आणि सगळ्या नाशिककरांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ह्या परिसरामध्ये खूप या दुकानाची गरज होती, कारण यांचं जे आहे मूळ दुकान हे भद्रकालीमध्ये आणि आजच्या या ट्रॅफिकच्या आणि या सगळ्या परिस्थितीत चिवडा खूप आवडतो पण तिकडे जायला जमत नाही, म्हणूनच काही लोक कंटाळा करायचे आणि दुसरी कुठेतरी काहीतरी घेऊन खायचे. पण त्यांनी खूप चांगली सोय नाशिककरांना दिली, कारण हा अत्यंत नवीन नाशिकमधला आहे. समोर महामार्ग आहे आणि चांगली वस्ती, इथून टॅक्सी स्टँड होतो. येणाऱ्या जाणाऱ्यांना अत्यंत इझिली या ठिकाणी हा ब्रँड मिळू शकतो. मी मनापासून वावरे परिवाराला आणि त्यांच्या ब्रँडला
आज वावरे परिवाराने कोंडाजी चिवडा याची शाखा मुंबई नाक्याच्या इथे सुरू केलेली आहे आणि नाशिकची ओळखच मुळात चिवडा द्राक्ष यांनी होते आणि त्यामुळे कोंडाजी चिवडा हा अत्यंत जुना नाशिकची ओळख आहे आणि जे कोणी बाहेरून लोक येतात त्यांना या चिवड्याचं खूप आकर्षण आहे आणि प्रत्येकाला हा चिवडा खावासा वाटतो. त्यामुळे आज या लोकेशनला सुरू केल्यामुळे निश्चितच जे कोणी प्रवासी आहे, बाहेरगावी जाणारे आहे, कोणाला द्यायचे असतात व पाहुण्यांना गिफ्ट वगैरे, तर निश्चित खूप चांगली सुविधा मला वाटतं या शॉपमुळे होणार आहे. मी कोंडाजी चिवडा सुरू केल्याबद्दल वावरे परिवाराला मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. ओम श्री साईराम. सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या भगवंताला माझा सप्रेम नमस्कार. आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक साईराम. मी विशाल सुरेंद्र वावरे. 100 वर्षांची परंपरा असलेला नाशिकचा सुप्रसिद्ध वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा याचा मी संचालक आहे. नाशिक म्हटलं तर कोंडाजी चिवडा म्हटलं तर नाशिक, हे जणू काय एक समीकरणच जुळलेलं आहे. नाशिकमधनं एखादा व्यक्ती बाहेरगावी जात असेल तो हमखास नाशिक चिवडा घेऊन जातो, म्हणजे कोंडाजी चिवडा घेऊन जातो. आणि एखादा प्रवासी जर दुसऱ्या गावावरनं नाशिकला आला तर तोही हमखास कोंडाजींचा चिवडा घेऊन जातो. नाशिकच्या खाद्यसंस्कृतीमध्ये कोंडाजी चिवड्याचं एक आगळंवेगळं स्थान निर्माण झालेलं आहे. नाशिकचा कोंडाजी चिवडा याची सुरुवात सन 1920मध्ये कोंडाजी गुणाजी वावरे व त्यांच्या धर्मपत्नी सोनूबाई कोंडाजी वावरे यांनी कोंडाजी चिवड्याची मुहूर्तमेढ रोवली. सन 1920 साली हा एका छोट्या पद्धतीने हा चालू केलेला व्यवसाय, त्यावेळेस त्यांनी जे एक छोटंसं रोप लावलं होतं, आज तो बहरून एक त्याचा वटवृक्ष झाला आहे व त्याच्या सावलीमध्ये आम्ही सर्व वावरे कुटुंबीय आम्ही राहत आहोत. आमचे टोटल 9 शाखा आहे. हे 9व्या शाखेचं आज ओपनिंग होत आहे. आमची सर्वात मुख्य जी शाखा आहे ती भद्रकाली भाजी बाजार पटांगणात तिथं आहे. त्यानंतर आमची दुसरी शाखा ही पंचवटी कारंजावरती आहे. तिसरी शाखा गंगा घाट, चौथी मुक्तिधाम, 5वी नाशिक रोड, त्याच्यानंतर द्वारका, रविवार कारंजा, असे करत करत आज हे आमच्या 9व्या शाखेचं ओपनिंग झालेलं आहे. 9व्या शाखेचं ओपनिंग करायचं कारण असं की आम्हाला गिरायकांची एक रिक्वेस्ट होती किंवा मागणी होती की आम्हाला तुमचा चिवडा घ्यायला एक तर भद्रकालीत यायला लागतं किंवा स्टेशनला जायला लागतं किंवा मुक्तिधामला जायला लागतं किंवा पंचवटी कारंजावर जायला. तर आपण ह्या भागात जिथं आता नवीन बसस्टँड आलेलं आहे आपला महामार्गाचा, तर त्या भागात आपण एक आमच्या लोकांसाठी एक दुकान इथं उपलब्ध जर झालं तर आम्हाला ते सोयीचं पडेल. तर आमच्या गिरायकांची मागणी आम्ही लक्षात घेऊन आम्ही आज ह्या ठिकाणी आज ह्या नवीन दुकानाचं आम्ही ओपनिंग करत आहोत. आणि माझी सर्व गिरायकांना विनंती आहे की आपण एकदा तरी आमच्या ह्या दुकानात व्हिजिट करावी आणि आमच्या सगळ्या प्रकारचं नाशिक चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मखमल, त्याच्यानंतर डाळमठ आणि एक आज आम्ही नवीनच चालू केलेलं आहे जे म्हणजे जयदेव भडंग, याचा आपण आस्वाद घ्यावा. आपल्या नक्कीच ह्यापैकी कुठला ना कुठला चिवडा आपल्याला आवडेल अशी मला खात्री आहे. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. काय राहिलं अजून? ही आपल्या सर्व गिरायकांना विनंती आहे की आपण आपली हे ज्या मुंबई नाक्याची जी नवीन शाखा आपण इथं आज कार्यरत आपण केली आहे, ही जुन्या मानवता हॉस्पिटलला लागून ही बसस्टँडच्या समोर आहे, महामार्ग बसस्टँडच्या समोर. तर आपण सर्वांनी एकदा तरी आमच्या ह्या दुकानाला व्हिजिट द्यावी आणि इथं सगळ्या प्रकारचे चिवडे याची चव घ्यावी. आपल्याला हे नक्कीच आवडेल. ह्याच्यातलं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे नाशिक चिवडा. नाशिक चिवड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा भाजकी पोह्यांपासून बनवलेला व त्याच्यात विशिष्ट गरम मसाले टाकून बनवलेला हा चिवडा आहे की हा आपल्याला महाराष्ट्रात कुठल्याच भागात हा मिळणार नाही. हा आमच्या नाशिकच्या चिवड्याचं हे वैशिष्ट्य आहे. तर आपण नक्कीच व्हिजिट करावी आणि याचा आस्वाद घ्यावा. आपल्याला याच्यापैकी नक्कीच कुठला ना कुठला चिवडा आवडेल. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ओम श्री साईराम. ओम श्री साईराम. सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या भगवंताला माझा सप्रेम नमस्कार. आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक साईराम. मी विशाल सुरेंद्र वावरे. 100 वर्षांची परंपरा असलेला नाशिकचा सुप्रसिद्ध वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा याचा मी संचालक आहे. नाशिक म्हटलं तर कोंडाजी चिवडा म्हटलं तर नाशिक, हे जणू काय एक समीकरणच जुळलेलं आहे.
नाशिकमधनं एखादा व्यक्ती बाहेरगावी जात असेल तो हमखास नाशिक चिवडा घेऊन जातो, म्हणजे कोंडाजी चिवडा घेऊन जातो. आणि एखादा प्रवासी जर दुसऱ्या गावावरनं नाशिकला आला तर तोही हमखास कोंडाजींचा चिवडा घेऊन जातो. नाशिकच्या खाद्यसंस्कृतीमध्ये कोंडाजी चिवड्याचं एक आगळंवेगळं स्थान निर्माण झालेलं आहे. नाशिकचा कोंडाजी चिवडा याची सुरुवात सन 1920मध्ये कोंडाजी गुणाजी वावरे व त्यांच्या धर्मपत्नी सोनूबाई कोंडाजी वावरे यांनी कोंडाजी चिवड्याची मुहूर्तमेढ रोवली. सन 1920 साली हा एका छोट्या पद्धतीने हा चालू केलेला व्यवसाय, त्यावेळेस त्यांनी जे एक छोटंसं रोप लावलं होतं, आज तो बहरून एक त्याचा वटवृक्ष झाला आहे व त्याच्या सावलीमध्ये आम्ही सर्व वावरे कुटुंबीय आम्ही राहत आहोत. आमचे टोटल 9 शाखा आहे. हे 9व्या शाखेचं आज ओपनिंग होत आहे. आमची सर्वात मुख्य जी शाखा आहे ती भद्रकाली भाजी बाजार पटांगणात तिथं आहे. त्यानंतर आमची दुसरी शाखा ही पंचवटी कारंजावरती आहे. तिसरी शाखा गंगा घाट, चौथी मुक्तिधाम, 5वी नाशिक रोड, त्याच्यानंतर द्वारका, रविवार कारंजा, असे करत करत आज हे आमच्या 9व्या शाखेचं ओपनिंग झालेलं आहे. 9व्या शाखेचं ओपनिंग करायचं कारण असं की आम्हाला गिरायकांची एक रिक्वेस्ट होती किंवा मागणी होती की आम्हाला तुमचा चिवडा घ्यायला एक तर भद्रकालीत यायला लागतं किंवा स्टेशनला जायला लागतं किंवा मुक्तिधामला जायला लागतं किंवा पंचवटी कारंजावर जायला. तर आपण ह्या भागात जिथं आता नवीन बसस्टँड आलेला आहे आपला महामार्गाचा, तर त्या भागात आपण एक आमच्या लोकांसाठी एक दुकान इथं उपलब्ध जर झालं तर आम्हाला ते सोयीचं पडेल. तर आमच्या गिरायकांची मागणी आम्ही लक्षात घेऊन आम्ही आज ह्या ठिकाणी आज ह्या नवीन दुकानाचं आम्ही ओपनिंग करत आहोत. आणि माझी सर्व गिरायकांना विनंती आहे की आपण एकदा तरी आमच्या ह्या दुकानात व्हिजिट करावी आणि आमच्या सगळ्या प्रकारचं नाशिक चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मखमल, त्याच्यानंतर डाळमठ आणि एक आज आम्ही नवीनच चालू केलेलं आहे जे म्हणजे जयदेव भडंग, याचा आपण आस्वाद घ्यावा. आपल्या नक्कीच ह्यापैकी कुठला ना कुठला चिवडा आपल्याला आवडेल अशी मला खात्री आहे. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. काय राहिलं अजून? ही आपल्या सर्व गिरायकांना विनंती आहे की आपण आपली हे ज्या मुंबई नाक्याची जी नवीन शाखा आपण इथं आज कार्यरत आपण केली आहे, ही जुन्या मानवता हॉस्पिटलला लागून ही बसस्टँडच्या समोर आहे, महामार्ग बसस्टँडच्या समोर. तर आपण सर्वांनी एकदा तरी आमच्या ह्या दुकानाला व्हिजिट द्यावी आणि इथं सगळ्या प्रकारचे चिवडे याची चव घ्यावी. आपल्याला हे नक्कीच आवडेल. ह्याच्यातलं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे नाशिक चिवडा. नाशिक चिवड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा भाजकी पोह्यांपासून बनवलेला व त्याच्यात विशिष्ट गरम मसाले टाकून बनवलेला हा चिवडा आहे की हा आपल्याला महाराष्ट्रात कुठल्याच भागात हा मिळणार नाही. हा आमच्या नाशिकच्या चिवड्याचं हे वैशिष्ट्य आहे. तर आपण नक्कीच व्हिजिट करावी आणि याचा आस्वाद घ्यावा. आपल्याला याच्यापैकी नक्कीच कुठला ना कुठला चिवडा आवडेल. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ओम श्री साईराम. नमस्कार मंडळी. नाशिक म्हटलं म्हणजे चिवडा, आणि चिवडा म्हणजे नाशिकचा सुप्रसिद्ध वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. या चिवड्याला 100 वर्षांची परंपरा आहे आणि हा आता आपल्यासाठी खास कॉर्पोरेट गिफ्ट बॉक्स मध्ये उपलब्ध आहे. आता या बॉक्स मध्ये काय काय ते आपण बघूयात. नाशिक चिवडा कांदा लसूण मिक्स, नाशिक चिवडा जैन स्पेशल, मका चिवडा ड्रायफ्रूट मिक्स, विशाल भेळ, मखमल चिवडा पण ड्रायफ्रूट मिक्स आणि डाळमठ भेळ, असे 6 विविध पॅक या कॉर्पोरेट बॉक्समध्ये उपलब्ध आहेत. नाशिकची ओळख असलेल्या चिवड्याचं हे गिफ्ट हॅम्पर कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी तर उपयुक्त आहेच, पण या व्यतिरिक्त लग्न समारंभाप्रसंगी किंवा नाशिकमधून बाहेर जाताना तुमच्या नातेवाईकांसाठी, तुमच्या मित्रमंडळींसाठी